संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित चर्चासत्र. अगदी सकाळपासून आपण या चर्चासत्राचा लाभ घेतो आहोत आणि बौद्धिक खाद्य आपल्या सर्वांनाच इथे या निमित्तानं मिळते आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष माझे सन्मित्र डॉक्टर काशीनाथ बराटे सर, त्याचप्रमाणे डॉक्टर सतीश तराड सर, जे जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, माझे गुरुवर्य आहेत. त्याचप्रमाणे या अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर दिलीप काळे सर आणि माझ्या सोबतीने व्यासपीठावर उपस्थित असलेले सहसंवादक डॉक्टर माधव टुवाट, प्राध्यापक डॉक्टर भारती खापेकर, डॉक्टर मंदा नांदूरकर, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व विद्वज्जन अभ्यासक मंडळी. खरं तर अतिशय उत्साहात आपण या सगळ्या चर्चासत्रांचा लाभ घेतलेला आहे. श्री सरांनी माझ्याकडे जो विषय दिलेला आहे, चक्रधर स्वामी, तुकोबाराय आणि गाडगेबाबा असा अन्वय, काही अनुबंध जोडण्याचा हा भाग आहे. हे तिन्ही जे महापुरुष आहेत हे लोकशिक्षक आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे लोकशिक्षक आहेत, गाडगेबाबा हे लोकशिक्षक आहेत आणि जगद्गुरू तुकोबाराय हे सुद्धा लोकशिक्षक आहेत. लोकांचं शिक्षण व्हावं ही भूमिका त्यांची होती आणि तो थोडासा भाग वेगळा ठेवूया की ऐहिकातलं लोकशिक्षण व्हायचं आहे की पारलौकिकातलं लोकशिक्षण त्यांना द्यायचं आहे. यातल्या तुकोबारायांनी ऐहिकातल्या प्रश्नांना वाचा फोडली. उटवाड सरांनी इथं काही प्रश्न मग उपस्थित केले. ते थोडेसे भारतीय परंपरेत येणाऱ्या द्वैतवादी तत्त्वज्ञान, अद्वैतवादी तत्त्वज्ञान, निरीश्वरवादी तत्त्वज्ञान याच्या अनुषंगानं काही प्रश्न येतात. काही अभ्यासक असं म्हणतात की संत तुकारामांची गाथा जर अभ्यासायची असेल, जर त्या अभंगाचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याकडे अद्वैताच्या चष्म्यातून पाहिलं पाहिजे. बरोबर आहे, परंतु माझं असं मत आहे की तुकारामाची गाथा काही वाचल्यानंतर द्वैतवादाचा ठायी त्याच्यामध्ये उल्लेख आपल्याला दिसतो. म्हणजे द्वैत आणि अद्वैत याचा ब्लेंड करण्याचा तुकोबारायांनी त्या अभंगाच्या गाथेमध्ये प्रयत्न केलेला आहे. प्रचंड अशा प्रकारचं शब्द सामर्थ्य आत्मानुभूतीतून, आत्मसाक्षात्कारातून तुकोबारायांनी अभिव्यक्त केलं. ही आम्हासाठी सर्वांसाठीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि 13व्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी यादवांच्या काळामध्ये हा सगळा समाज पिचलेला होता, भरडलेला होता, कर्मकांडांच्या मध्ये गुरफटलेला होता. वैदिक परंपरेमध्ये पूर्णतः बदल होऊन त्याच्यामध्ये जी कर्मकांड आली त्याचा विरोध सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केला आणि अवैदिक द्वैत तत्त्वज्ञानाची मांडणी केली. जीव वेगळा आहे आणि परमेश्वर वेगळा आहे अशी ती मांडणी केली. त्या फार अध्यात्मात आणि त्याच्या तत्त्वज्ञानाच्या चर्चेत आपल्याला जाण्याचं काही एक कारण नाही. परंतु ही मांडणी करत असताना त्यांच्यासमोर जेव्हा जी राज्यव्यवस्था होती ती आपलीच होती. विशेष म्हणजे यादव हे आपलेच मराठे होते. छत्रपती शिवरायांचं नाव जगभर आदरानं घेतलं जातं, परंतु या यादवांचं 13व्या शतकातल्या 12व्या-13व्या शतकातल्या यादवांचं नाव कुणीच आदरानं घेत नाही. तुकोबारायांच्या काळामध्ये परिस्थिती वेगळी होती. राज्यव्यवस्था बदलली आणि एवढी राज्यसत्ता आली. आणि एवढी राज्यसत्ता का आली ती यादवांच्याच काळाच्या जी काही आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक वाक्य म्हटलेलं आहे, रामदेव राय निपर्वस असा शब्दप्रयोग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलेला आहे. ते तो बेफिकीर आहे. आणि अशा पद्धतीनं तुकारामांच्या काळामध्ये असणारी जी काही एवढी सत्ता आली तो काळ आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा काळ याचा जर आपण विचार केला, याचा जर अन्वय जोडण्याचा काम जर केलं तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मुखातून एक स्टेटमेंट येतं, हा अवघा जणू ठकला ठेला असे, याचे ठक फेडीचा कुणी नसे, तू ठकला ऐसे कुणी नसे. त्या समाजाला, अंधकारमय समाजाला असणाऱ्या त्या बहुजनांना कोणीही विचारायला तयार नव्हतं. आणि तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी प्रत्यक्ष बंडखोरी केली.
मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना बंडखोर म्हणेल हे काही लोकांना रोचणार नाही. प्रत्यक्ष ही बंडखोरीच होती. तुकोबारायांनी ती बंडखोरी केलेली आहे. नंतरच्या काळामध्ये 3 साधारणपणे याच्यावरती आपल्याला लक्ष देता येईल की भाषिक बंडखोरी केली आहे. भाषेच्या संदर्भात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बंडखोरी केलेली आहे. संस्कृतचं प्रचलन मोठ्या प्रमाणात होतं आणि त्या सगळ्या गोष्टीने महाराष्ट्रीय असावे असं म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी इथली मराठीची, महाराष्ट्राची मराठी भाषेची पायवाट तयार केली. मराठी भाषा त्यापूर्वी नव्हती अशातला काही भाग नाही. परंतु ही सगळी जी काही परंपरा आलेली आहे, जी लीळाचरित्रातून येते आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केली. म्हणजे या आमच्या अनिराज बासांच्या अन्वयस्थळामध्ये स्पष्ट उल्लेख येतो की 32 लक्षणे महाराष्ट्र भाषा माहीम भटाप्रती गोसावी निरूपिली. म्हणजे महाराष्ट्र भाषेचं जे काही व्याकरणशास्त्र असेल, जे वैदिक परंपरेतून न्यायमीमांसा असेल, ते सगळं असेल. परंतु चक्रधर स्वामींनी त्याच्या व्यतिरिक्त आणि त्यांच्या परंपरेतून आलेल्या नागदेवाचार्यांनी मराठी भाषेची इथे जी काही पाऊलवाट तयार केली, जे प्रशस्तीकरण केलं, त्याला तोड नाही. आणि ज्ञानदेवांनी पुढच्या काळामध्ये आमच्या संत नामदेवांनी उत्तरेकडे भाषा नेली कथेच्या माध्यमातून. आणि त्याच्याही पूर्वी 16व्या शतकामध्ये, त्याच्यानंतर 14व्या-15व्या शतकामध्ये महानुभावांनी अटकेपार मराठीचे झेंडे रोवले. हा सगळा इतिहास जर आपण पाहिला तर भाषिक बंडखोरी करण्याचं जे त्या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी, गुजरातचा माणूस येतो आणि इथे मराठी भाषेच्या अनुषंगानं इथं एक काही ठोस भूमिका घेतो. गुजर येतो आणि म्हणतो की महाराष्ट्रीय असावे आणि मराठीत बोलतो. आणि शिष्य परंपरेतून येतं. नागदेवाचार्य म्हणतात की तुमचा अस्मात अकस्मात मी नेने का मज श्री चक्रधरे निरोपेली मराठी तियाची पुसा. म्हणजे इतका अशा प्रकारचा भाषिक हा जो भाग आहे, तो भाग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आणि त्या परंपरेने केला. आणि भाषेच्या अनुषंगात संस्कृतला नाकारलं. वैदिक परंपरा ज्या होत्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्पष्टपणे नाकारल्या. अवैदिक द्वैत तत्त्वज्ञानाची मांडणी केली. आणि तुकारामांच्या गाथेमध्ये जर आपण पाहिलं तर अद्वैती आणि द्वैती आहे. तुकारामांच्या जे अभंग आहेत ते वाचताना आपल्याला असं लक्षात येतं की वेगवेगळ्या काळामध्ये ते अभंग लिहिलेले आहेत. जो आत्मसाक्षात्कार झालेला आहे, जो आत्मानुभूती त्यांना आलेली आहे, जीवनानुभवातून जे त्यांनी मांडलेलं आहे ते अफाट आहे. म्हणजे बंडखोर कवी किंवा विद्रोही साहित्य, अगदी आता अलीकडे बघा अलकाताईंनी विद्रोही हा शब्द वापरला. म्हणजे विद्रोही तुकाराम, म्हणजे व्यवस्थेच्या विरुद्ध केलेला द्रोह तुकारामांनी त्या काळामध्ये केला. आणि त्याच अनुषंगानं आमच्या गाडगेबाबांनी, म्हणजे पहा हे मोठं मजेशीर आहे पाहणं की 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, त्यानंतर तिथून 400 वर्षांनी तुकाराम महाराज, आणि तिथून जवळपास 400-425 वर्षांनी या 20व्या शतकामध्ये संत गाडगेबाबा हे तुकारामांचे भाष्यकार आहेत, आधुनिक भाष्यकार आहेत. या काळातले भाष्यकार आहेत. नुसतं भाष्यकारच नाहीत तर कृतिशील भाष्यकार आहेत. जे तुकारामांचे अभंग असतील किंवा तुकारामांच्या अनुषंगानं जे तत्त्वज्ञान तुकारामांनी मांडण्याचा प्रयत्न केला, ते सगळं जीवन गाडगे महाराज इथं जगले. या 3ही व्यक्तींचं, महापुरुषांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर गाडगे महाराजांचंही जे काही जीवनचरित्र आहे ते संघर्षपूर्ण गेलेलं आहे. तुकारामांचंही संघर्षपूर्ण जीवन गेलेलं आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचंही संघर्षपूर्ण जीवन गेलेलं आहे. आणि व्यवस्थेचे चटके त्यांना बसले आणि त्या चटक्यांच्या विरोधात त्यांनी जी काही बंडखोरी केली. फरक थोडासा एक असेल की तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानं, परंपरेच्या अनुषंगानं जे काही तत्त्वज्ञान मांडलं असेल ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी थोड्या विनयाच्या शब्दात मांडलं. मात्र आमच्या तुकारामांनी जगद्गुरू जे म्हटलं जातं, कारण की सामान्य माणसांचा आवाज बुलंद करण्याचं काम तुकारामाच्या अभंग गाथेनं केलेलं आहे. बऱ्याच अशा याच्यामध्ये जो काही आपल्याला पाहता येईल हे दिसती. म्हणजे बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे तुकाराम महाराज जे म्हणतात. आणि हा अवघा जणू टकला ठेला असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात. आपल्याला पाहावं लागेल की 400 वर्षाच्या फरकामध्ये काही परिस्थिती बदललेली नाही आहे. आणि तिथून तुकारामांच्या नंतर 400-425 वर्षानंतर आजही काही परिस्थिती बदललेली नाही आहे. स्त्री शिक्षणाच्या संदर्भात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्यावेळेस प्रचंड काम केलं. तुमचा काय जीवन यांची काय जीवली असं सारंग पंडिताला म्हणणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आणि आपल्या गाथेमध्ये सुद्धा
स्त्रियांच्या बाबतीत सर्वांना धर्माचा अधिकार आहे असं सांगणारे, अभंगातून सांगणारे संत तुकाराम महाराज आणि देवाची मक्तेदारी कुणावर नाही, सगळ्यासाठी देव खुला आहे असं सांगणारे, कीर्तनातून सांगणारे गाडगे महाराज, हा जो अनुबंध आहे हा अनुबंध आपण जोडला पाहिजे. केवळ द्वैत आणि अद्वैत याच्या भानगडीत न पडता जिथे जिथं साम्य स्थळं आहेत ती आपण जोडली पाहिजे. समान दुवे जोडण्याचा खऱ्या अर्थानं हा काळ आहे. कर्मयोगी आणि या सगळ्या अनुषंगानं आपल्याला पाहत असताना ही जी परंपरा येते आहे तुकारामांची, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म असं नामदेव त्या काळामध्ये म्हणाले होते. आणि सर्व विष्णुमय जगात मानसात जग अहम ब्रह्मास्मी अशी जी परंपरा येते आहे का, सर्व खलविदम ब्रह्म अशी ही जी एक वैदिक परंपरा येते आहे की जिकडे तिकडे ब्रह्म आहे, सर्व व्यापक अशा प्रकारचं ब्रह्म आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे आणि बाकीच्या बाह्य वस्तूतही आहे, अंतरंगात आहे. माणसात असणारा जे हे ब्रह्म आहे तेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने थोड्या बहुत फरकाने वेगळ्या सूत्रातून सांगितलं. सर्वात्मक तो, सर्वतीत तो, सर्वव्यापी तो, अशा प्रकारच्या या सूत्रातून ते त्यांनी सांगितलेलं आहे. एकरूपता कशी असली पाहिजे हे सांगितलेलं आहे. पारलौकिक संकल्पना मांडत असताना तुकारामांनी जे काही मांडलेलं आहे ते प्रचंड आहे, अफाट आहे. आणि प्रत्यक्ष अगदी तुकारामांनी कुठे कुठे अभंगामध्ये आपल्याला असं जाणवतं की कमरेखालच्या शिव्या घातल्या आहेत दांभिकांना. कमरेखालच्या शिव्या दांभिकांना घातलेल्या आहेत. आणि हे विनयानं भागणारं काम नाही याची जाणीव केव्हा त्यांना झाली आपण कल्पना करू शकतो की इकडे स्त्रियांना देखील आज आपल्या शनी शिंगणापूरला दर्शनाला मुभा नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये या काळात किंवा तिकडे शबरीमलाचं उदाहरण आपल्याला स्त्रीमुक्तीच्या विषयी त्याच्या संदर्भात आपल्याला घेता येईल. तेव्हा अशा काळात स्त्रियांना देखील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी धर्माची वाट मोकळी करून दिली आणि आपल्या अभंगामध्ये देखील सर्वांना धर्म खुला आहे असं सांगणारे. आणि गाडगे बाबा आमच्या कीर्तनातून सांगतात की धर्म हा सगळ्यांसाठी खुला आहे. हे संधान आपण जोडण्याची अत्यंत गरज आहे. याच्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणाले की आत्मज्ञाने मोक्षी. आत्मज्ञान झालं की मोक्ष मिळतो, त्याची वाट मोकळी होते. आणि तुकाराम महाराज आपल्या अभंगातून म्हणतात की आत्मशुद्धी करा. आत्मशुद्धी केली की मन प्रसन्न होईल. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि या सगळ्या दृष्टीनं आपल्याला ही जी काही अभंग येतात आणि यातून येणारं जे काही साहित्य आहे, यातून येणारा जो काही भाव आहे, तुकारामांना भावकवी म्हटलेला आहे, विद्रोही कवी असं म्हटलेलं आहे. म्हणजे आज जी संमेलनं होतात त्याचे जनक खऱ्या अर्थानं संत तुकाराम महाराज आहेत. आणि म्हणजे विद्रोही जे कोणी लोक साहित्याच्या अनुषंगानं करत असतील त्यांनी तुकारामांचं खऱ्या अर्थानं वंदन करून त्या साहित्याला खऱ्या अर्थानं सुरुवात करायला पाहिजे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, म्हणजे प्रचंड द्वंद्व चाललेला आहे तुकारामांच्या मनामध्ये. आंतरिक द्वंद्व चाललेला आणि बाह्य जगाशी द्वंद्व चाललेला आहे. आणि या आंतरिक आणि बाह्य जगाशी तादात्म्य पावण्याची जी काही प्रचंड क्षमता आणि प्रचंड शब्दसंचित तुकारामांनी आम्हाला दिलेला आहे ते प्रचंड आहे. तुकारामांची गाथा वाचणं आणि ते अनुभूती घेणं, अनुभव घेणं हे प्रत्ययकारी आहे. म्हणजे जे काही प्रत्यय येतो त्याच्यातून तो तुकारामांना आला, परंतु वाचक म्हणून, एखादा अभ्यासक म्हणून आपल्याला त्याच्यातून त्याचा जो काही अनुभव येतो, अनुभूती येते, आपल्याला देखील अविष्कृत झाल्यासारखं होतं. तेच गोष्ट आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्त्वज्ञानामध्ये फार फार आपल्याला काही त्या याच्यामध्ये पडायचं नाही. म्हणजे हा पंथ वेगळा, हा संप्रदाय वेगळा. महाराष्ट्र परंपरेमध्ये या सगळ्या दृष्टीनं आपल्याला पाहायचं असेल तर फक्त एक दोन मुद्दे घेतो आणि मी माझं संपवतो. कारण की अहंकारास उरले काही, पाचा ठाई हे होते, तुका म्हणे कुंथे भार लठीके खरे मानून या. म्हणजे याच्या अनुषंगानं सर्वज्ञ चक्रधर स्वामींचं एक वचन येतं, अहंतेचे मूळ सखंदी उपडावे नायका, मग शांतीचे रोप लावावे, मग अंकुर निघती. अहंकार आपण सोडला पाहिजे. अहंकार आपण सोडला पाहिजे. आत्महत्येच्या संदर्भात काही एक अभंग तुकारामांचे 4-5 अभंग त्याच्यामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, तुका म्हणे भेदाभेद गेले वाद खंडोनी. चतुर्विध भूतग्रामांना देखील आपण काय दिलं पाहिजे की त्याच्यामध्ये आपण त्यांना संवर्धन केलं पाहिजे. जे काही प्राणीमात्रा असेल त्याच्यामध्ये देखील आपण देव पाहला पाहिजे. या अनुषंगानं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी देखील आपल्या शिष्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि गाडगे बाबांनी बहिरमच्या यात्रेमध्ये पशुहत्या बंदी त्यावेळेस केली आणि गव्हर्नमेंटने ती आता केली.
गोहत्या बंदीचा कायदा अलीकडच्या काळामध्ये केला. संतांची दृष्टी किती व्यापक असते ह्यावरून आपल्याला दिसते. विषय खूप व्यापक आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे आणि हा काही 15 मिनिटाच्या परिसंवादामध्ये होणारा विषय नाही. तेव्हा मी इथे माझं आटोपतं घेतो आणि मला इथे माझे गुरुवर्य सतीश तराळ सरांनी जी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.